विशेष अतिथी सूरज बापूसाहेब पुढे यांचं शिक्षण झालेलं आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. त्यांनी हे MIT कॉलेज कोथरूड पुणेतून पूर्ण केलेलं आहे. शाळा कॉलेजमध्ये असताना लेझिम NCC आणि इतर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सतत सहभाग असायचा. कॉलेजमध्येच असताना NCCच्या माध्यमातून ब्लड डोनेशन ड्राईव्ह अरेंज करणे, कमांड हॉस्पिटल, कॅन्सर पॅलिएटिव्ह केअर सेंटर, अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणे अशा अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातून त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यांना त्याचबरोबर ट्रेकिंगचीही अत्यंत आवड आहे. MITमध्ये असताना NCC ट्रूपमध्ये असताना त्यांनी 2010ला रिपब्लिक डे परेडचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 2010मध्येच MIT बेस्ट कॅडेट गोल्ड मेडल आणि बेस्ट ट्रेकर ही पारितोषिक त्यांनी मिळवली. 2011ला नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग उत्तर काशीमध्ये ॲडव्हेंचर कोर्स त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. हा एक अत्यंत खडतर कोर्स मानला जातो. 2012ला टेक्निकल क्षेत्रात ग्रॅज्युएशन करून सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून नागरी सेवांमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या UPSC परीक्षेचा अभ्यास आणि UPSCद्वारा घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय पोलीस दलातील असिस्टंट कमांडंट म्हणजेच ACP पदासाठीच्या परीक्षेत 2014-2015 साली भारतात त्यांना 23वा रँक मिळाला होता. या चांगल्या रँकमुळे औद्योगिक सुरक्षा दलात त्यांची निवड झाली आणि 2016-2017 हैदराबाद येथे खडतर ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर आता ते सध्या औद्योगिक सुरक्षा विभागात आसाम येथे कार्यरत आहेत. सो आय वेलकम ACP सूरज खोडे अँड आय रिक्वेस्ट हिम टू ॲड्रेस द आदिवासी गोंड समाज मंडळ आणि इथे जमलेले सर्व कोयतूर बंधू भगिनी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आदिवासी गोंड समाज मंडळ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेडमाके सर, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तिरुमल डॉक्टर सूर्या बाली सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या तिरुमया जागृती कुंबळे मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक, नमस्कार. 2012 साली मी UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि असंच कुठल्या तरी कार्यक्रमात मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो समजून घ्यायला की स्पर्धा परीक्षा नक्की काय असतात, UPSC ही परीक्षा काय किंवा MPSC जी महाराष्ट्र राज्य स्तरावर घेतली जाते, या परीक्षा काय आहे, त्याच्यातून काय बनता येतं आणि लोक का UPSCच्या किंवा MPSCच्या खूप मागे लागलेत, क्रेझी आहेत असं म्हणूयात आपण. तर 2012 साली मी असाच बसलो होतो आणि त्यावेळेसचे जे सिलेक्टेड अधिकारी होते IAS निलेश कुमार सर असतील किंवा अजून एक डॉक्टर आता छत्तीसगडमध्ये कार्यरत आहेत, त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मी ठरवलं की नाही, मला पण हे परीक्षा द्यायचे आणि अधिकारी व्हायचे. तर हा प्रवास जो आहे, एक सामान्य विद्यार्थी ते कुठलाही अधिकारी म्हणजे IAS असो, IPS असो किंवा कुठलाही एक ऑफिसर बनण्याचा जो प्रवास आहे तर तो सुरू हा सामान्य विद्यार्थ्यापासूनच होतो. आज इथं जे बसलेले विद्यार्थी आहेत किंवा पालक जे आहेत, ज्यांची अशी अपेक्षा आहे की मुलांनी आमच्या अधिकारी व्हावं, हा जो प्रवास आहे सामान्य विद्यार्थ्यापासून सुरू होतो. आणि हे का किंवा याच्या मागे काय असं मोठं वैशिष्ट्य आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. मी सुरुवात करेल माझ्या रिझल्टच्या दिवसापासून. कुठलाही सामान्य मुलगा ज्यावेळेस अधिकारी होतो तो रिझल्टचा दिवस कसा असतो, अत्यंत आनंद, 100-200 फोन येतील तुम्हाला, तुमचे सगळे मित्र नातेवाईक
तुमच्या कॉलेजमधले तुमचे शिक्षक सगळे तुम्हाला फोन करून अभिनंदनाचा वर्षाव करतील तुमचा. आणि तो दिवस असतो एक सेलिब्रिटी झाल्यासारखा दिवस असतो. आणि त्यानंतर जी जबाबदारी मिळणार असते ती खूप मोठी महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळं आजकाल जे भरपूर विद्यार्थी अधिकारी बनण्यासाठी उत्सुक आहेत. काही लोकांना लाल दिव्याच्या गाडीची क्रेज आहे, काही लोकांना गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये पूर्ण जिल्हा हाताळण्याची क्रेज आहे. असे भरपूर लोक आहेत ज्यांना खूप काही काम करायची इच्छा आहे किंवा एक बदल घडवून आणण्याची इच्छा आहे. ते प्रशासनाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याची इच्छा आहे. असे भरपूर विद्यार्थी आहेत. तर त्यांच्यासाठी जो आहे हा प्रवास तो आहे स्पर्धा परीक्षांचा प्रवास. हा जो स्पर्धा इथे काही फोटो दिसतील तुम्हाला. मला सुरुवातीपासूनच जसं मगाशी सांगितलं NCC मध्ये असताना मला युनिफॉर्मची क्रेज होती, त्यामुळे मी युनिफॉर्म सर्व्हिस निवडली. पण असं भरपूर सर्व्हिसेस आहेत, IAS असेल, रेव्हेन्यू सर्व्हिस असेल, डिफेन्स स्टेट सर्व्हिस असेल, ज्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगलं काम करू शकता किंवा एक बदल घडवू शकता. त्यामुळं विद्यार्थ्यांपैकी इथं जर कोणी असेल ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तर हा तुमचा बेस्ट टाईम. हा जो वेळ आहे ज्या वेळी तुम्ही सुरुवात करू शकता, 10वी किंवा 12वीच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा ग्रॅज्युएशनला असाल तरी तुम्ही सुरुवात करू शकता. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर तुम्ही सुरुवात करत असाल तर असं म्हणू शकतो आपण थोडा उशीर झाला आहे, पण इट्स नेवर लेट. मी स्वतः ग्रॅज्युएशन झाल्यानंतर UPSCचा प्रवास सुरू केला, अभ्यास सुरू केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की खरंच करायचं आहे का नाही हा डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट डिसिजन असतो की आपल्याला खरंच एकदा उतरायचं आहे का नाही. जसं सांगितलं की टेक्निकल बॅकग्राऊंड झाल्यानंतर पण मी ठरवलं की UPSCची परीक्षा द्यायची आपल्याला. पण मग नक्की काय असते UPSCची परीक्षा, कशी द्यायची? खूप अवघड असं म्हटलं जातं. तर काय अवघड काय आहे त्याच्यात? तर अवघड असं आहे की परीक्षा ही 3 स्तरावर घेतली जाते. एक तर UPSCची प्रिलिम्स एक्झाम, पूर्व परीक्षा, ज्याला आपण चाळणी परीक्षा असं म्हणूयात. त्यानंतर UPSCची मेन्स परीक्षा, 3-4 महिन्याच्या अंतराने UPSCची मेन्स परीक्षा असते. आणि त्यानंतर तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे UPSCचा इंटरव्ह्यू. हे इंटरव्ह्यू दिल्लीमध्येच घेतले जातात. कदाचित ती एकच एक्झाम अशी आहे ज्याच्या इंटरव्ह्यूला दिल्लीला जावं लागतं. तर ह्या 3 लेवलवरती परीक्षा पास करणं अवघड होऊन जातं. त्याचं कारण म्हणजे नंबर गेम. आता हा नंबर गेम काय आहे? अराऊंड जे परीक्षेला पूर्व परीक्षेला जे लोक बसतात ते असतात 5 लाख. म्हणजे 5 लाख मुलं दरवर्षी ह्या परीक्षेची तयारी करतात आणि पूर्व परीक्षेला बसतात. आणि त्यातले किती मुलं पास होतात? काही लोकांना गेस किंवा कुणाला माहिती असं आहे का की प्रिलिम्समधून किती मुलं सिलेक्ट होतात 5 लाखांमधून? एनी गेस? प्रिलिम्समधून फक्त 20,000 मुलं सिलेक्ट होतात. अंदाजे 20,000 मुलं जे पहिल्या परीक्षा चाळणी परीक्षेमधून मेन्स देण्यासाठी पुढे सरकतात. त्या 20,000 येणं हे म्हणजे खूप मोठी गोष्ट मानली जाते. तर त्या मेन्स परीक्षेला अपिअर केल्यानंतर इंटरव्ह्यूला जाणारे जे मुलं असतात ते 20,000तून अराऊंड 3,000 मुलं इंटरव्ह्यू अपिअर करतात. आणि त्या 3,000मधून पण फायनली सिलेक्ट होणारे असतात 900 किंवा 1000 मुलं. मग रेशो बघितला तर खूपच अवघड. मला अजून पण आठवतं आहे इयत्ता 10वीत असताना साधना शाळेत टॉप 10 नावाचा एक कन्सेप्ट होता की बोर्डात येणारे विद्यार्थी कोण असू शकतात, त्या टॉप 10ला वेगळं प्रशिक्षण दिलं जायचं. आणि त्या 100 मुलांमध्ये पण कधी टॉप 10मध्ये मी नव्हतो. पण मग आता UPSCची परीक्षा कशी द्यायची किंवा त्या 900 किंवा त्या 1000 मुलांमध्ये 20,000 मुलांमध्ये कसं यायचं? हा जो प्रकार आहे परीक्षेला बसायचं का नाही, ती भीती जी आहे ती पहिल्यांदा आपल्याला दूर सारावी लागेल. फिअर जे आहे हा मेंटल गेम. ही स्पर्धा जी आहे त्या 5 लाख मुलांची नसतेच, ती स्वतःची असते, स्वतःसोबतची असते. समजा तुम्ही बसला परीक्षेला आणि नाही समजा यश मिळालं पहिल्या प्रयत्नात तर ठीक आहे, तुम्ही जी इम्प्रूव्हमेंट करून पुन्हा एकदा तुम्ही पूर्व परीक्षेला बसताल तर तुमचे चान्सेस आहेत की तुम्ही 20,000 येताल. तुमची स्पर्धा त्या 4,80,000 मुलांशी कधी नसतेच. हे सगळ्यात पहिलं समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप टॅलेंटेड मुलं आहेत, खूप COEPतून पासआउट झालेले आहेत किंवा IIT मधून पासआउट झालेले मुलं आहेत, पण प्रिलिम्स पास नाही होऊ शकले. का? फिअर. मे बी त्यांना ते ओव्हरकम नाही करता आलं किंवा त्या 2 तासाच्या परीक्षेच्या ह्याच्यामध्ये त्यांना कंट्रोल नाही ठेवता आला.
तर ते फिअर जे आहे ते स्वतः पहिलं बाजूला सारून परीक्षेला बसणं हे खूप महत्त्वाची गोष्ट, शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही तुमचे बॅकग्राऊंड काय आहे, बॅकग्राऊंड चौकट काय आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट ॲट ऑल. एक रमेश घोलप नावाचे IAS ऑफिसर आहेत सध्या, त्यांची बॅकग्राऊंड जर बघितली तर त्यांचे वडील नव्हते, एक्सपायर झालेले, आणि आई जी आहे ती बांगड्याचा व्यवसाय करायची. तसं बघायला गेलं तर मग काहीच स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नाही, कुणी घरात IAS ऑफिसर नाही, IPS ऑफिसर नाही, किंवा कोणी ऑफिसर सुद्धा नाही, पण ते कष्ट करून जिद्दीनं IAS अधिकारी झाले फक्त स्वतःच्या प्रयत्नाने. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. त्यामुळं जर इथं बसलेल्या कुठल्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मला परीक्षा द्यायची आहे आणि मी करू शकतो, तर नक्कीच त्यांनी या परीक्षेचा विचार करावा. कारण बॅकग्राऊंड, तुम्ही कुठल्या जाती धर्माचे आहात, तुम्ही कसे दिसायला आहात, तुमचे 10वी-12वीचे मार्क काय आहेत, 50% आहे का 45% आहे, हे काहीच मॅटर करत नाही. तिथं फक्त मॅटर करतं की तुमचा हार्डवर्क, तुम्हाला खरंच ते मिळवायचं आहे का आणि मिळवून अधिकारी व्हायचं आहे का. फक्त ह्या एका जिद्दीवर की मला अधिकारी व्हायचं आहे. बरेच 10वी-12वीत 45-50% पडलेले विद्यार्थी सुद्धा अधिकारी आहेत. त्यामुळं सर्वात प्रथम जे आहे तुमचं मेंटल प्रिपरेशन जर करायचं असेल तर करायचं. येस ऑर नो. खूप सारे इंजिनियर्स असतील, डिजिटल सिस्टीममध्ये 0 किंवा 1 प्रकार असतो, तसं आहे. करायचं आहे तर उडी मारायची. एकदा पाण्यात उडी मारल्यानंतर पर्याय नाही, हातपाय हलवून स्वतः जिवंत राहणे किंवा पाण्यात बुडून मरणे. तर ही पहिली स्टेप जी आहे की मला करायचं आहे का नाही, आणि जर करायचं असेल तर मग झोकून द्यायचं. त्याला जे जे लागतं ते परीक्षा पास होण्यासाठी जे 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 लागतं, अभ्यास लागतो, अभ्यास करायचा, खूप वेळ बसून अभ्यास करावा लागतो, खूप वेळ बसायचं, स्मार्ट वर्क करावं लागतं, स्मार्ट वर्क करायचं, पर्सनॅलिटी डेव्हलप करावी लागते, पर्सनॅलिटी डेव्हलप करायची, परीक्षेसाठी एक ॲटिट्यूड डेव्हलप करावा लागतो, तो करायचा. तुम्ही जर अधिकारी झाले, तुमच्या हातात जिल्हा आहे आणि जिल्ह्यात कुठलंही मोठं संकट आलं, आता मध्ये महापूर आला होता, कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये महापुराचा खूप मोठा प्रश्न होता. तिथल्या जर कलेक्टरने असं म्हटलं असतं की मी हतबल आहे, आता मी काय करू शकत नाही, तर लोकांचे प्राण वाचतील का? नाही वाचू शकत. त्यांना तिथे कष्ट करून, त्यांचं स्वतःचं डोकं, विवेकबुद्धी वापरून, त्यांच्या हातात काय काय रिसोर्सेस आहेत त्याचा वापर कसा कसा करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना आपण कसं स्थलांतरित करू शकतो, तर हे जे जर मिळवायचं असेल तर ही परीक्षेची जी प्रोसेस आहे हे तुम्हाला शिकवते की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, किती टेम्परामेंट आहे तुमच्यामध्ये, तुम्ही किती काम पटकन जज करू शकता. ही जी गोष्ट मिळवायची असेल तर ती तुम्हाला आत्तापासून डेव्हलप करावी लागेल की काय काय गोष्टी होऊ शकतात. बरोबर ना? तुम्ही जर परीक्षेचा अभ्यास करताय तर रिझल्ट काय काय येऊ शकतो. तुम्ही पास होऊ शकता, फेल होऊ शकता, डिप्रेशनमध्ये जाऊ शकता, बेरोजगार होऊ शकता, काही पण होऊ शकतं. पण करण्याची जिद्द जर असेल तर रिझल्ट नक्की येईल. जसं मी म्हटलं की रिझल्ट हा खूप महत्त्वाचा असतो आणि तुमचा जर रिझल्ट फायनली, म्हणजे आज आपण कुठे आहोत, कशा परिस्थितीमध्ये आहोत, जसं सरांनी खूप छान कविता ऐकवली सुरुवातीला की जीवनात खूप साऱ्या गोष्टी झाल्या पण काही कळलंच नाही. बरोबर ना? मला पण आठवत नाही मी 10वी कसं पास झालो, काही कळलंच नाही, किंवा 12वी किती मार्क पडले, काही कळलंच नाही. बरोबर? इंजिनियर झालो मी, इंजिनिअरिंगला असताना 2-3 वेळा नापास पण झालो 2-3 विषयामध्ये, काही कळलंच नाही. पण त्यानंतर अभ्यास केला, स्ट्रगल केला, 2 वर्ष तिथे घालवले आणि त्यानंतर आज अधिकारी झालो. तर ते अधिकारी जे व्हायचं आहे ते फक्त मला कळलं सर, खूप स्ट्रगल करून अधिकारी झालो. बरं, तर ही गोष्ट जी आहे की तुम्ही आत्ता काय करताय ते काही महत्त्वाचं नाही. एकदा तुमच्या नावासमोर अधिकारी हा शब्द लागला की सगळं संपतं. 0. अधिकारी हा शब्द किंवा तुमचं जे रँक पद आहे ते मॅटर करतं. तुम्ही मग नंतर 10वीत किती अभ्यास केला, 12वीत कसा तुम्ही नापास झाला, कशा 40% पडले, काहीच मॅटर करत नाही. आणि त्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सेलिब्रिटी असता. लोक तुम्हाला एक IAS IPS अधिकारी म्हणून ओळखतात, एक अधिकारी म्हणून ओळखतात, तुमच्याकडे येतात, त्यांच्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं हे सगळं जे गोष्ट आहे हे जर व्हायचंय, करायचंय, तर काय हवं आपल्याला, एक स्ट्रगलिंग फेजमधून जाण्याची तयारी पाहिजे. बरेच मुलं म्हणतात मला 10वीचाच अभ्यास जमत नाही, 12वीचाच अभ्यास जमत नाही, तर मग कशाला UPSC करायचं? नाही करायचं. भरपूर क्षेत्र आहेत, भरपूर क्षेत्रात तुम्हाला जर कुठल्याही क्षेत्रात जा पण टॉपर असा. असं एक माझे मोठे बंधू सांगायचे मला नेहमी,
कुठल्याही क्षेत्रात जा पण टॉपर असला पाहिजे, बस तेवढंच एक डोक्यात ठेवायचं. हे एक क्षेत्र आहे सामाजिक काम करण्याचं, तसे भरपूर क्षेत्र आहे. डॉक्टर सूर्यपाली सरांचं पण क्षेत्र खूप महत्त्वाचं आणि योगदान देणारं आहे, ते आज मला कळलं. तसं हे एक क्षेत्र आहे, तुम्ही पण त्या क्षेत्रामध्ये येऊ शकता. कारण प्रशासनात आल्यानंतर जे आहेत रिसोर्सेस किंवा माध्यमं जी आहेत ती खूप सारी मिळतात. एक जिल्हाधिकारी, असंच एकदा मी ओरिसामध्ये गेलो होतो, साताऱ्याचे सचिन पाटील सर जिल्हाधिकारी होते कोल्हापूरला, आणि चर्चा करताना विषय झाला की त्यांनी विचारलं काय वाटतं तुम्हाला एका दिवसात किती वेगवेगळ्या डिसिजनवरती मी किती वेगवेगळ्या कामांवरती मी डिसिजन घेतला असेल. तर आम्ही म्हटलं सर मे बी 5-10. तर ते म्हटले वेगवेगळ्या कामांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या 28 क्षेत्रांमध्ये मी एका दिवसात डिसिजन घेतला आणि वेगवेगळ्या 28 क्षेत्रातल्या त्या लोकांना त्याचा फायदा झाला. ॲग्रिकल्चर असेल, जलसंपदा असेल, हेल्थ असेल, शिक्षण असेल, भूविकास संपादन असेल, अशा 28 वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी डिसिजन एका दिवसात घेतला. म्हणजे विचार करा की जर एक कलेक्टर, एक ऑफिसर असेल तर तो किती बदल घडवून आणू शकतो. आणि हे करायचं असेल तर त्याचं माध्यम जे आहे ते आहे UPSC किंवा MPSCची परीक्षा. तर त्या परीक्षेचं स्वरूप मी तुम्हाला आता सांगितलं की 3 स्तरावरती परीक्षा घेतली जाते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. आणि त्याचा नंबर गेम पण सांगितला की 5 लाख लोक बसतात प्रिलिम्सला, मेन्सला 20,000 मुलं असतात आणि इंटरव्ह्यूला 3,000, फायनल सिलेक्शन 1,000च्या आसपास होतं. पण हा नंबर गेम मॅटर करत नाही. कारण मला अजून पण आठवतं 2012ला मी प्रिलिम्स पास झालो होतो, त्यामुळं खूप एक कॉन्फिडन्स निर्माण झाला की आपण ही परीक्षा पास होऊ शकतो. कारण सगळ्यात महत्त्वाचा तर इथं आहे गेम की आपण ही परीक्षा पास होऊ शकतो की नाही होऊ शकत. जर तुमच्या डोक्यातच नसेल की मी पास होऊ शकतो तर कधीच पास होऊ शकत नाही. एवढंच एक कळलं मला पूर्ण थ्रूआउट प्रोसेसमध्ये. तर 2012ला प्रिलिम्स पास झालो, मला वाटलं की झालं आता आपण IAS होतो, काय हरकत नाही, आपण परीक्षा द्यायला काहीच हरकत नाही. पण तसं नसतं. ज्या वेळेस तुम्हाला एखादं सक्सेस मिळतं आणि तुम्ही हुरळून जाता तेव्हा नेक्स्ट स्टेप असते ते अपयश असते. 2012च्या मेन्समध्ये मी अपयशी झालो आणि 2013ला पुन्हा एकदा प्रिलिम्समध्येच फेल झालो. मग मी विचार केला की ही परीक्षा जी आहे ती खरंच अवघड आहे, हे काय सोपी गोष्ट नाही आहे. पण जर थांबलो असतो तर संपलो असतो. पण मी निर्णय घेतला की नाही, आपल्याला करायचं आहे आता. कारण इंजिनिअरिंग क्षेत्र असं क्षेत्र आहे की 1.5 वर्ष जर तुम्ही काहीच केलं नाही इंजिनिअरिंगचा अभ्यास तर 0, तुमची मार्केट व्हॅल्यू 0 असते. त्यामुळं करो किंवा मरो ही परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि 2014ला मी ठरवलं की मी सगळ्या परीक्षा देणार UPSCच्या. तेव्हा मी असिस्टंट कमांडंट पदाची पण परीक्षा दिली आणि मला एका मित्राने येऊन सांगितलं की सूरज 105च जागा आहे फक्त परीक्षेसाठी, म्हणजे 105च मुलं सिलेक्ट होणार आहेत. तर मी विचार केला, म्हटलं 3 लाख मुलं बसतील पूर्व परीक्षेला, त्यानंतर फिजिकल मेडिकलमध्ये परत त्यातले काहीतरी 10,000 मुलं येतील, इंटरव्ह्यूला जातील 100 मुलं आहेत म्हणजे इंटरव्ह्यूला 300 मुलं, 3 पट मुलं जाणार, 300 जाणार आणि त्या 300मधून आपल्याला त्या 100रात यायचं. तर तो मित्र म्हटला अरे 105च जागा म्हणजे खूप अवघड आहे. त्यावेळेस कुठून मला तो कॉन्फिडन्स आला काय माहिती. मी त्याला म्हटलं 105 भरपूर झालं, आपल्याला एकच जागा पाहिजे ना, सिलेक्ट व्हायला किती जागा लागतात, एक जागा पाहिजे आपल्याला, कुठली पण रँक आली तरी काय फरक पडतो. एक जागेचा जे कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स मला शेवटपर्यंत घेऊन गेला आणि मी भारतात 23वा आलो. त्यामुळं कॉन्फिडन्स जो आहे, स्वतःवरचा आत्मविश्वास, हा या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. एक भरत आंधळे म्हणून IRS ऑफिसर आहेत, त्यांचं भाषण ऐकलं होतं, गावाकडून आलेले, ते पण आपल्यासारखेच. परीक्षेचा अभ्यास सुरू केला त्यांनी, एका PSIला भेटले आणि त्यांना रात्रभर झोपच आली नाही की बाबा मी PSIला भेटलो. त्यांनी ठरवलं PSIचा अभ्यास करायचा. परीक्षा दिली, पहिल्या वर्षी अपयश मिळालं, दुसऱ्या वर्षी अपयश मिळालं, तिसऱ्या वर्षी अपयश मिळालं, शेवटी ते 4थ्या वर्षी का 5व्या वर्षी PSI झाली. मग ते म्हटले आता मी UPSCची परीक्षा देणार, आता मोठं स्वप्न बघायचं. परत एकदा UPSCची परीक्षा द्यायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी अपयश, दुसऱ्या वर्षी अपयश, तिसऱ्या वर्षी अपयश. ते म्हटले की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण मागं वळून बघितलं तर पूर्ण जिनात चढून आलेले होते अपयशाचं. पण तरी पण मी जसं सांगितलं, शेवट महत्वाचा. आज ते IRS ऑफिसर आहेत आणि नंतर पुढे गेल्यानंतर त्यांचा अपयशाचा जिना कुणीच बघितला नाही, त्यांचा मोठेपणा त्यांनी स्वतःहून सांगितलं. त्यामुळे तुमचं यश किंवा अपयश मागील जीवनातलं काहीही मॅटर करत नाही. तुम्ही अभ्यास तुमच्या
वर्तमान काळात किती अभ्यास करता. दगडाला जसं टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही, तसं तुम्ही स्वतःवर किती घाव घालता, किती अभ्यास करता, किती स्मार्ट वर्क करता, ते मॅटर करतं आणि तुमचा रिझल्ट मॅटर करतो. त्यामुळे जर परीक्षा जर द्यायची असेल तर लवकर सुरुवात ही एक यशाची पायरी मी तुम्हाला सांगू इच्छितो. जर कोणी 10वी 12वीत असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या पहिल्या दुसऱ्या वर्षाला असेल तर लवकरात लवकर सुरुवात ही एक यशाची पायरी असू शकते. दुसरं की बाबा कोचिंग क्लास लागतो का, गायडन्स लागतो का, तर स्वरूप जर बघितलं UPSC परीक्षेचं तर खूप व्हास्ट सिलेबस आहे आणि म्हणूनच ही जगातली सगळ्यात अवघड परीक्षा मानली जाते. व्हास्ट सिलेबसमध्ये काय काय कव्हर होतं. हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, जनरल सायन्स आहे, एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी आहे आणि पॉलिटी किंवा इंटरनॅशनल रिलेशन किंवा राजकारण कसं आहे ते आहे. म्हणजे थोडक्यात सगळंच आहे. काय राहिलं काय मग आता. एव्हरीथिंग बिलो द सन ऑन द अर्थ इज कवर्ड अंडर UPSC असं एक म्हणतात. आता एवढा अभ्यास करायचं म्हणजे कसं करायचं हा एक मोठा प्रश्न पडतो. पण जर आपण सिलेक्टिव्ह गेलो, परीक्षेचे जर मागील काळातील काही क्वेश्चन पेपर्स आपण घेतले, त्यावरती जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळून चुकेल की परीक्षेसाठी सगळंच वाचावं किंवा पूर्ण नॉलेज असावं असं काही गणित नाही. की बाबा पूर्ण सूर्याच्या ज्या अंडर येतं आणि पृथ्वीवर जे सगळंच तोंडपाठ पाहिजे असं काहीही नाही. 10 वर्षांचे जर तुम्ही मागील 10 वर्षांचे पेपर जर शोधून काढले, त्याला जर व्यवस्थित प्रिपेअर केलं तर एक व्यवस्थित मार्ग तुम्हाला सापडेल की मला काय वाचायचं आणि काय सोडायचं. UPSC मध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की काय वाचायचं आणि काय सोडायचं. त्यामुळं जर इथं कोणी सुरुवात करणार असेल तर मी तुम्हाला दुसरं यश मिळवायची पायरी सांगेल की तुम्ही सगळ्यात पहिलं UPSCला काय विचारलं जातं किंवा UPSCचा सिलेबस काय आहे तिथून सुरुवात करा. UPSCच्या सिलेबसमध्ये काय शब्द लिहिलेले आहेत तिथून सुरुवात करा आणि त्या विषयांवरती काय प्रश्न विचारलेले आहेत ते वाचा. ते प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की ओके मला एवढंच करायचं आहे, मला हे प्रिपेअर करायचं. त्यामुळं मला पूर्ण इकडं तिकडं पळण्याची काहीही गरज नाही. तर मी दुसरं सांगितलं की सिलेबस वाचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित तुम्ही हे घ्या, आढावा घ्या आणि त्यातून तुम्ही ठरवा काय वाचायचं किंवा काय सोडायचं. हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता दुसरं डिफिकल्टी लेवल कशामुळं मांडली जाते. प्रिलिम्सला तर मी सांगितलं चाळणी परीक्षा आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, 2 पेपर असतात. पेपर 1 जनरल स्टडीजचा आहे, पेपर 2 CSATचा आहे आणि त्यातून 4-5 लाख मुलांमधनं 20,000च फक्त सिलेक्ट होणार आहेत. हे सगळं सोपं प्रिलिमचं गणित. मेन्स जी आहे ती खरी इम्पॉर्टंट जी आहे डिसिजन मेकिंग फॅक्टर आहे. कारण मेन्समध्ये जे आहेत एक तुमचा निबंधाचा पेपर असतो एसे, दुसरं म्हणजे जे जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात. 4 पेपर जनरल स्टडीजचे, एक एसेचा पेपर आणि ऑप्शनल विषय. तुम्ही कुठलाही ऑप्शनल विषय घ्या तुमचा आवडता, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, तुमचा जो पण कोणता आवडता विषय तो घेऊ शकता आणि त्यात तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. मराठी भाषेतही लिहू शकता, हिंदीतही लिहू शकता किंवा इंग्लिशमध्येही लिहू शकता. त्या ऑप्शनल विषयाचे 2 पेपर असतात आणि त्यानंतर पुन्हा मराठी तुमचं मदर टंग जी आहे त्याचा एक कंपल्सरी विषय आणि इंग्लिश हा एक कंपल्सरी विषय असतो. इतके सारे विषय आहेत की वाचायचं काय काय आणि किती लिहायचं. एका दिवसात 2 पेपर असतात, 300-300, 250-250 मार्काचे आहेत सध्या. 250-250 मार्काचे 2 पेपर आणि अराउंड 3-3 हजार शब्द लिहायचे. म्हणजे एका दिवसात 6,000 शब्द लिहायचे. म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला स्पीड हवं. एका दिवसात 3,000 शब्द, 3 आणि 3 6,000 शब्द लिहिता आले पाहिजे. तितक्या वेळा तुमचं ब्रेन स्टॉर्मिंग झालं पाहिजे. तुमचा मेंदू तेवढा फास्ट चालला पाहिजे तर तुम्ही असं समजलं जातं की तुम्ही एक अधिकारी बनण्यासाठी लायक आहात. आणि अधिकारी बनण्यासाठी लायक व्हायचं असेल तर काय एकच किल्ली आहे, तुम्हाला जे जे काम करायचं आहे ते काम करायचं आहे. स्पीड वाढवायचं आहे, रायटिंगची प्रॅक्टिस करा, ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे, विविध विषयांवर 5-10 मिनिटात ब्रेन स्टॉर्मिंग करा. हे जे सगळं आहे हे अवघड बनवून ठेवतं परीक्षेला. पण जर तुम्ही योग्य मार्ग निवडला तर नक्की आणि नक्की यश तुमचंच आहे. त्यानंतर मी तिसरं सांगणार होतो की इंटरव्ह्यू टेस्ट. इंटरव्ह्यू काय किंवा कशासाठी महत्त्वाचा आहे. आता ही खूप नंतरची स्टेप आहे. इंटरव्ह्यूला जाणं हे पण एक खूप मोठी गोष्ट आहे. इंटरव्ह्यू जो होतो दिल्लीमध्ये धोलपूर हाऊस, UPSC भवन जे आहे त्याला धोलपूर हाऊस असं म्हणतात. तर बरेच
बरेच अभ्यास करणाऱ्या मुलांचं एक स्वप्न असतं की धोलपूर हाऊसला जाऊन यायचं. काही लोक परीक्षेच्या इंटरव्ह्यूला पात्र नसतानाही फक्त धोलपूर हाऊस बघून यायचंय मला म्हणून जातात. किंवा धोलपूर हाऊस आहे काय नक्की, म्हणजे मे बी ताजमहाल जसं काही प्रेमी युवकांना ताजमहाल आहे तसं UPSC प्रेमिकांना धोलपूर हाऊस असावं. तर जाऊन धोलपूर हाऊस काय आहे इमारत बघून येतात. कारण धोलपूर हाऊसचं इम्पॉर्टन्स तेवढं आहे की UPSC किंवा अधिकारी बनायचं असेल केंद्रात तर धोलपूर हाऊस शिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्हाला अधिकारी बनायचं तर एकदा धोलपूर हाऊसचं दर्शन घेणं अनिवार्य आहे. तर इंटरव्ह्यू जो आहे दिल्लीमध्ये धोलपूर हाऊसमध्ये होतो. एक 4-5 लोकांचं पॅनल असतं. सिनियर IAS IPS ऑफिसर्स असतात. 4-5 लोक तुम्हाला जज करतात फिजिकली मेंटली टफ आहे की नाही, हा विद्यार्थी जो आहे तो ऑफिसर बनण्यास लायक आहे की नाही हे ते चेक करतात. कारण नॉलेज जे आहे ते ऑलरेडी चेक करून झालेलं असतं. प्रिलिम्समध्ये तुमचं नॉलेज चेक होतं, मेन्समध्ये तुमचं नॉलेज चेक होतं. आता जी परीक्षा आहे तिसरी ती असते पर्सनॅलिटी टेस्ट. त्याला नाव पण खूप गमतीशीर दिलंय. इंटरव्ह्यू नाही, आपण नेहमी जातो इंजिनियर्स वगैरे तर काय इंटरव्ह्यूसाठी जातो, पण अधिकारी व्हायचं असेल तर पर्सनॅलिटी टेस्टसाठी जातो. तर ती पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे त्यात काय गमतीशीर गोष्टी असतात किंवा काय असतं ते पण मी थोडंसं सांगू इच्छितो. 5-6 लोकांचं पॅनल असतं आणि ते तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरून तुमची पर्सनॅलिटी जज करत असतात. तर खूप सारे IAS ऑफिसर IPS ऑफिसर्स कशी उत्तर देतात किंवा त्यांचा ॲटिट्यूड कसा असतो आणि कसं ते पॅनलला प्रूव्ह करतात की आम्ही एक अधिकारी बनण्यासाठी लायक आहोत. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मध्ये मी एक भाषण ऐकलं. यंगेस्ट IPS ऑफिसर इन गुजरात हसन म्हणून आहे. तर तो हसन एक मुस्लिम विद्यार्थी होता आणि त्याला प्रश्न विचारले त्यांनी किंवा मुस्लिम धर्माच्या बद्दल रॅडिकलायझेशन होत आहे किंवा मुस्लिम लोक जे आहेत थोडं चुकीच्या मार्गाला मुलं जात आहेत त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे. तर त्यांनी सांगितलं उत्तर की काही ठिकाणी रॅडिकलायझेशन होत आहे आणि त्यांना थांबवणं हे शैक्षणिक माध्यमातून शक्य आहे. मग त्यांनी विचारलं की हा कॉन्फ्लिक्ट नक्की रूट कॉज काय आहे. त्यांनी सांगितलं की मे बी शिया आणि सुन्नी मुस्लिम जे आहेत त्यांचे वेगवेगळे अप्रोच आहेत त्यामुळं पण रॅडिकलायझेशन होत आहे. बरं, मग त्यांनी असंच हळूच विचारलं त्याला की तू शिया मुस्लिम आहे की सुन्नी मुस्लिम आहे. तर त्यांनी खूप गमतीशीर उत्तर दिलं. तो म्हटला की आय एम ॲन इंडियन मुस्लिम. मग ते जे उत्तर होतं ते खूप म्हणजे त्या पॅनलला अपील झालं की एक मुस्लिमला ज्यावेळेस आपण विचारतो तू शिया मुस्लिम आहे की सुन्नी मुस्लिम आहे आणि तो सांगतो की मी भारतीय मुस्लिम आहे, याच्यापेक्षा काय वेगळं उत्तर अपेक्षित होतं आणि तिथंच तो सिलेक्ट झाला. ही इज यंगेस्ट IPS ऑफिसर. तुमचा अप्रोच डिसाईड करतो की तुम्ही काय देता. एक IAS ऑफिसर आहेत आत्ता सांगलीमध्ये अभिजित राऊत म्हणून आमच्यासोबतच अभ्यास केला. त्यांची हॉबी सायकलिंग होती. त्यांना विचारलं की का सायकलिंगमधून काय शिकता तुम्ही. स्लो सायकलिंग म्हणून त्यांची हॉबी होती. तर त्यांनी सांगितलं की स्लो सायकलिंग इज अ हॉबी फ्रॉम विच आय कॅन गेट की स्लो सायकलिंग करताना बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं आणि बॅलन्स सांभाळता आपण पुढे जातो. बॅलन्स आयुष्यात सांभाळणं आणि त्या बॅलन्स सोबत प्रोग्रेस करत राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर असं तुमची पर्सनॅलिटी ते टेस्ट करत असतात वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये. त्यासाठी तुम्ही पात्र आहात का, तर त्याची तुम्ही आत्तापासून तयारी करू शकता की माझी पर्सनॅलिटी कशी आहे, मला काय करायचं आहे, माझा सामाजिक व्ह्यू कसा आहे, माझा आर्थिक व्ह्यू कसा आहे, माझा पर्सनॅलिटीमध्ये लाईफ बॅलन्स कसा आहे, फॅमिलीला मी किती वेळ देऊ शकतो, प्रोग्रेसिव्ह अप्रोच कसा आहे. आता मी 2012ला सुरुवात केली. माझंच इंटरव्ह्यूचं सांगतो. 2012ला सुरुवात केली आणि 2015मध्ये इंटरव्ह्यू देत असताना मला एका पॅनल मेंबरने डिवचलं. मला म्हटले, त्यांना सवय असते डिवचून बघायचं थोडंसं. तर मला विचारलं की सूरज 2015, मी मराठीतच सांगतो अनुवाद, 2015पर्यंत तू काय केलंयस. काहीच केलं नाही आहेस. तू एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि तुझा वेळ पूर्णपणे तू वाया घालवलेला आहेस 2 वर्ष 3 वर्ष. काय नाही, तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल. तर मी म्हटलं सर नाही असं काय नाही. तुम्ही असं कसं म्हणू शकता की मी वेळ वाया घालवलाय. 2012ला मी सुरुवात केली अभ्यासाला. मी शिकतोय, UPSCचा अभ्यास करतोय. मग ते म्हटलं नाही, रिझल्ट काय 0 आहे. तू काय केलं. 2013ला पास नाही झाला, 14ला पास नाही झाला, 15ला आत्ता आलाय, अजून पण पास नाही झाला. वेस्ट ऑफ टाइम आहे. त्याच्यापेक्षा तू जॉब केला असतास, MIT कॉलेजमधून शिकलाय, पैसे मिळाले असते, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं असतं देशाला. तर म्हटलं नाही सर, चुकतंय असं काही नाही.
मी खूप काही शिकलो 2 वर्षात. हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्रफी, इकॉनॉमी खूप अभ्यास केला, खूप नॉलेज मिळवलं. परत त्यांनी 5 मिनिटांनी विचारलं की काय त्या नॉलेजचा उपयोग झाला तुला अजून. तर म्हटलं अजून तर काहीच नाही झालं सर. तर हे जे त्यांचं डिवचणं चालूच राहिलं. पण शेवटी मी पण थकून त्यांना सांगितलं की सर आय डोंट नो, मे बी आफ्टर 15 days आय विल बी अन ऑफिसर. अँड दॅट प्रूव्स की मी आय हॅव इन्व्हेस्टेड माय 3 years रादर दॅन आय हॅव वेस्टेड माय 3 years. आणि त्यांना ते उत्तर आपलं झालं. ते चेक करत होते फक्त की याची टेम्परामेंट काय. आता हा घाबरेल, आता तरी हा कॉन्फिडन्स लूज करेल. पण ते तसं काही झालं नाही. त्यांनी 3-4 वेळा मला तिथं पकडण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी मी म्हटलं की नाही, आय हॅव इन्व्हेस्टेड माय टाईम रादर दॅन आय हॅव वेस्टेड माय टाईम. आणि ते उत्तर त्यांना अपील झालं. परत एकदा त्यांनी मला असं पण डिवचण्याचा प्रयत्न केला. ते म्हटले की तुला युनिफॉर्म सर्व्हिसबद्दल आवड आहे असं दिसतंय तुझ्या NCC बॅकग्राऊंड वगैरे सगळ्या गोष्टीमधून. तर म्हटलं हो सर. ते म्हटले की मग तू जर सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम देत असशील तर तुला IAS व्हायला आवडेल का IPS व्हायला आवडेल. तर म्हटलं सर मला IAS व्हायला आवडेल. ते म्हटले असं का. मग तर तू खोटं बोलतोयस. युनिफॉर्मची आवड आहे असं पण सांगतोय आणि मला IAS व्हायला आवडेल असं पण सांगतोय. तर म्हटलं सर 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. युनिफॉर्मची आवड आहे ही गोष्ट वेगळी आहे आणि मला काय करायचं आयुष्यात ही गोष्ट वेगळी आहे. मला जर IASची संधी दिली आणि जर एका दिवसात मला 28 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये डिसिजन घेता येत असेल तर मी का तो सोडू. काय चुकीचं आहे, काय वावलं आहे. तेही उत्तर त्यांना अपील झालं आणि त्यांनी पुढे इंटरव्ह्यू सरकवलं. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ते पकडण्याचा प्रयत्न करतील किंवा शोधण्याचा प्रयत्न करतील की याचा कुठं कॉन्फिडन्स लूज होतो, टेम्परामेंट कुठं लूज होते असं. तर इंटरव्ह्यू नंतर सुद्धा यश मिळेलच असं काही नाही. तुम्ही प्रिलिम्स पास झाला, मेन्स पास झाला, इंटरव्ह्यू दिला आणि यश नाही मिळालं तर काय. पुन्हा परीक्षा 15 दिवसावर असते, प्रिलिम्स ते देणं भाग असतं. पण खचून न जाता पुढं चालत राहणं हे UPSCच्या परीक्षेत खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खूप सारे विद्यार्थी इथं असतील, आत्ता तुम्हाला अपयश मिळालं असेल कुठल्या परीक्षेमध्ये तर खचून न जाता पुन्हा एकदा प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग त्याबद्दल एक स्टोरी सांगावीशी वाटते मला. मे बी काही लोकांनी ऐकली पण असेल, पण परत एकदा सांगूशी वाटते. 1938 सालची घटना आहे. हंगेरीमध्ये एक आर्मीमध्ये एक माणूस होता, कॅरोली नाव होतं त्याचं. त्याला जगातला बेस्ट पिस्टल शूटर बनायचं होतं, बेस्ट पिस्टल शूटर. त्यांनी 1938 मध्ये खूप प्रयत्न केले स्वतःवर. त्यांनी खूप काम केलं आणि त्याचं त्यांनी ठरवलं जसं होतं की आय शुड हॅव बेस्ट हँड इन पिस्टल शूटिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्यांनी खूप प्रयत्न केले. 1938 साली त्या हंगेरीमध्ये नॅशनल गेम्स ज्या झाल्या सगळ्या नॅशनल गेम्समध्ये तो गोल्ड विनर होता आणि ही वॉज वेटिंग फॉर 1940 ऑलिम्पिक. त्यामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळवायचं होतं. अनफॉर्च्युनेटली 1929 साली आर्मी ट्रेनिंग कॅम्प सुरू असताना एक ग्रेनेड लॉन्च करत असताना त्याचा बेस्ट शूटिंग हँड जो आहे तो गेला आणि ही वॉज शॉक्ड की माझं जे स्वप्न आहे ते आता संपलं. माझा जो बेस्ट शूटिंग हँड, जो मला जगातला सर्वात बेस्ट शूटिंग हँड बनवायचा होता, तो आता राहिला नाही. आणि आता ऑलिम्पिक्स तर 1940 समोर डोळ्यासमोर आहेत. पण तो खचून गेला नाही. त्यांनी प्रयत्न सुरू केला आणि त्यांनी ठरवलं की आय हॅव जस्ट वन हँड, द ओनली लेफ्ट हँड. आणि त्यांनी स्टार्ट केलं, त्याच्या लेफ्ट हँडनी शूटिंग प्रॅक्टिस सुरू केली. 1938, 19 ते 39 त्यांनी वर्षभर प्रॅक्टिस केली आणि तो नॅशनल गेम्समध्ये गेला. नॅशनल गेम्समध्ये गेल्यानंतर बाकीचे जे पार्टिसिपंट्स होते त्यांनी त्याचं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं की तू एक तुझा हात गमावून पण आम्हाला भेटण्यासाठी तू इथं आलास, आम्ही खूप धन्य झालो. आणि त्यांनी नेक्स्ट लगेच सांगितलं की मी इथं तुम्हाला भेटण्यासाठी आलो नाही तर मी इथं कॉम्पीट करण्यासाठी आलो. सो बी प्रिपेअर्ड, आय एम हिअर फॉर कॉम्पिटिशन. 1939ला त्यांनी सांगितलं आणि त्या गेममध्ये तो विनर होता. 1939 द ओनली लेफ्ट हँड ज्यांनी काम सुरू केलं त्यात तो विनर झाला. पण तो थांबला नाही. त्याचं स्वप्न होतं ऑलिम्पिक्स 1940. ऑलिम्पिकसाठी पण त्यांनी प्रयत्न सुरू केले. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि 1940चं ऑलिम्पिक्स रद्द झालं. मग त्यांनी ठरवलं आता नेक्स्ट ऑलिम्पिक 4 वर्षांनी ऑलिम्पिक्स होतात माहीत असेल.
1944ला त्यांनी लढायचं ठरवलं. 4 वर्ष खूप मेहनत केली. 1944 साल उजाडलं, पण पुन्हा एकदा युद्ध सुरू होतं, वर्ल्ड वॉर सेकंड. त्यामुळं 1944ही ऑलिम्पिक रद्द झालं. तो पूर्ण खचून गेला की ज्याच्यासाठी मी प्रयत्न केले इतके वर्ष, पण ती ऑलिम्पिक्स होतच नाही. काय करायचं, वय वाढत चाललेलं होतं. कारण कसं आहे, जे नवीन यंगस्टर्स येतात पिस्टल शूटिंगमध्ये ते स्ट्रॉंग असतात, त्याचं वय वाढत चाललं होतं. पण न खचता परत एकदा त्यांनी डिसिजन घेतला, आता नेक्स्ट टार्गेट 1948. पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला, पुन्हा एकदा प्रॅक्टिस चालू ठेवली, अविरत प्रॅक्टिस करत राहिला. 1948ची वाट बघितली आणि फायनली 1938ला प्रवास सुरू केला होता. 10 वर्ष झाले होते. 1948ला त्यांनी ऑलिम्पिक्समध्ये सहभाग घेतला. And for his fortune, he was gold medal winner of 1948 Olympics. 10 वर्षानंतर त्याने त्याचं स्वप्न साकार केलं, पण तो काय थांबणाऱ्यातला नव्हता. 1952 साली पुन्हा एकदा ऑलिम्पिक्स भरलं, त्याने पुन्हा एकदा भाग घेतला आणि ही वॉज द ओनली पर्सन इन दॅट इयर कॉन्झिक्युटिव्हली 2 गोल्ड मेडल त्याने मिळवले. ही जी स्टोरी आहे ते आपल्याला हे शिकवतं की तुमचं जे ध्येय आहे मिळेपर्यंत न थांबता परत अविरत प्रयत्न करत राहणं हे तुमच्या हातात आहे. तो जर रडत बसला असता की माझा बेस्ट हँड जो शूटिंगचा आहे तो गेला आहे, मी काय करू आता, तर तो नसता बनला कधीच गोल्ड मेडलिस्ट. पण त्यांनी ओनली लेफ्ट हँड जो त्याचा राहिला आहे त्यांनी काम सुरू केलं आणि त्यांनी यश संपादन केलं. तसंच UPSC परीक्षेचं सुद्धा आहे. तुम्ही जर 1 वर्ष पूर्ण अभ्यास केला आणि तुम्ही कुठल्याही स्टेजला बाहेर पडला, मे बी तुम्ही प्रिलिम्सला बाहेर पडला किंवा मेन्सला बाहेर पडला किंवा इंटरव्ह्यूला बाहेर पडला, काही फरक पडत नाही. काय आता तुमच्याकडे राहिलं आहे काय? नेक्स्ट इयर इज वेटिंग फॉर यू. 2019ला जर तुम्ही अपेअर केलं आणि नाही झालं तर काय राहिलं आता आपल्याकडे? झालं गेलं, पास्ट गेला. 2020 इज वेटिंग फॉर यू. सो स्टार्ट प्रिपरेशन. हीच एक यशाची गुरुकिल्ली आहे की टेम्परामेंट ठेवून तुम्ही काम करत राहा की मला काय करायचंय आणि पुढे काय दिसतंय. टार्गेट क्लिअर माहीत पाहिजे की माझं टार्गेट नेक्स्ट UPSC एक्झाम आणि झालो तर IASच होईल. ह्या 2 गोष्टी क्लिअर असतील तर 100% होणार. त्यामुळे आधी तुम्ही मेंदू डोक्यात क्लिअर करा की मी होऊ शकतो. खूप टॅलेंटेड लोक आहेत, IIT मधून आले, त्यांना वाटलं पण ते घाबरून गेले, पुन्हा गेले माघारी. 1 वर्षात कळलं माझ्याच्याने UPSC होणार नाही, रिटर्न बॅक टू पॅव्हिलियन. हे क्रिकेटच्याच भाषेत सांगायचं झालं तर हे 2020 नाहीये सिनारिओ. तुम्ही आला, फटकेबाजी केली आणि संपलं, IAS अधिकारी झाला, असं नाहीये. त्याला एक अभ्यास बेस लागतो. तो बेस तुम्ही जर अचीव्ह केला तर तुम्ही ते टेस्ट क्रिकेट सारखं, द्रविड सारखं शांत डोक्याने एक काम करत राहणं आणि तुमचं जे सक्सेस आहे ते तुम्हाला दिसेल. हे सक्सेस मिळवत असताना खूप साऱ्या अडचणी येतात. फॉर एक्झाम्पल, समाज. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातले लोक नेहमीच चांगलं किंवा वाईट बोलत असतात. चांगलं किंवा वाईट म्हणेन मी, फक्त वाईट नाही म्हणणार. बरेच लोक डाऊट घेतील, काय होत नाही याच्याकडनं, काय जमणार नाही याला, हा काय IAS होतोय. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणं ही एक महत्त्वाची गुरुकिल्ली. कारण लोक जे आहेत ते त्यांच्या नजरेतून तुम्हाला बघत असतात. आपण आपल्या नजरेतून स्वतःकडे बघायला शिकायचं आणि आपण काय आहोत ते काम सुरू करायचं. तशाच एक कॉन्टेक्स्टमध्ये अजून एक स्टोरी मला आठवते, त्याच मोटिवेशनल स्पीकरने सांगितलेली. 2 मुलं, एक 6वीतला आणि 10वीतला मुले खेळत असतात. खेळता खेळता ते गावाबाहेर जातात आणि गावाबाहेरच्या विहिरीमध्ये 10वीत असलेला मुलगा चुकून विहिरीत पडतो. आता जो 6वीत असलेला मुलगा आहे, दोघंही खूप छान मित्र असतात, उठणं बसणं सगळं सोबत, एकत्रच खेळणं, घरात बाहेर, शाळेत जाताना येताना सोबत, खूप चांगली मैत्री असते. 6वीतला मुलगा, त्याला काहीच सुचत नाही की आता काय केलं पाहिजे, व्हॉट शुड आय डू. तो इकडे तिकडे पळून शोधण्याचा प्रयत्न करतो की कोणी सापडतंय का, पण त्याला कोणीच सापडत नाही. त्याला एक बादली आणि एक दोरी तिथे शेजारी पडलेली दिसते. तर तो त्याने तो लगेच ती बादली, पाण्याची बादली आणि ती दोरी त्या विहिरीत टाकतो. तो 10वीतला मुलगा त्या बादलीला पकडतो आणि तो 6वीतला पोरगा, ज्याच्या ज्यांनी एक बादली उचलता नीट आली नसती, तो जीवाच्या आकांताने त्याला वर ओढण्याचा प्रयत्न करतो.
कसं बसं प्रयत्न करून शेवटी तो त्याला बाहेर काढतो आणि ते दोघेही खूप खूप खुश होतात. घरी जाऊन सांगतात असं असं घडलं होतं आणि असं असं मी त्याला वर काढलं. सगळे लोक हसतात. 6वीचा मुलगा जो बादली सुद्धा उचलू शकत नाही त्यांनी 10वीच्या मुलाला कसं काय वरती काढलं विरू तुम्ही. पण त्याच गावात एक वृद्ध व्यक्ती, जे एक्सपिरियन्स्ड व्यक्ती म्हणूयात आपण, ते मात्र विश्वास ठेवतात की हे घडलेलं असू शकतं. लोक विचारतात कसं काय, तुम्हाला कसं वाटतं हे घडलेलं असू शकतं. तेव्हा ते सांगतात की त्यांनी याला वर कसं काढलं हे महत्वाचं नाहीये, 6वीच्या मुलाने 10वीच्या मुलाला वर का काढलं हे महत्वाचं आहे. कारण तिथं कोणीच नव्हतं, त्याला सांगणारं कुणी नव्हतं की तुझ्याच्याने हे होणार नाहीये. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की आपण जेव्हा चौकटीतून बघतो त्यावेळेस 10 लोक येऊन आपल्याला सांगतात अरे हे अवघड परीक्षा आहे, हे होणार नाही, हे काय तुझ्याच्याने शक्य नाही, तुला 10वीत किती मार्क पडले, तुझ्या 38ची अगरबत्ती कुठं लावतो, 42ची अगरबत्ती कुठं लावतो, असे म्हणणारे भरपूर लोक आहेत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर प्रयत्न केला तर काही पण शक्य आहे ते त्या 6वीच्या मुलांना दाखवून दिली. तर ही जी गोष्ट आहे ही आपल्याला हेच शिकवते की आपण दुसऱ्या लोकांवरती विश्वास ठेवायचा की स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवायचा आणि आपल्याला जे हातात आहे त्यातून प्रयत्न सुरू करायचे का आपण स्वतःवर पण सेल्फ डाऊट घ्यायचा. हे जे आहे ते हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं एकतर स्वतःवर सेल्फ डाऊट न घेता कॉन्फिडन्स ठेवून पुढे जाणं आणि दुसरं लोक काय म्हणतात त्यापेक्षा आपल्याला काय करायचंय ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जसं सरांनी सांगितलं, सूर्याबाली सरांनी सांगितलं की चिंगारी पाहिजे आपल्या आतून, ती चिंगारी उत्पन्न झाली पाहिजे आणि त्यातून जे एफर्ट्स होतील त्यातून तुम्हाला मिळणार आहे ते यश आहे आणि ते सक्सेस आहे. ते सक्सेससाठी काय लागतं, म्हणजे काय अजून काय लागतं. ठीक आहे, मी अभ्यास खूप अभ्यास केला, सकाळी 7ला बसलो, संध्याकाळी 11 वाजता उठलो, दिवसभर फक्त 1 तास वेळ घालवला जेवायला, खूप अभ्यास केला, तर तेवढं पुरेसं आहे का, तर नाही. स्मार्ट वर्क सुद्धा खूप गरजेचं आहे. पळत राहिलो म्हणून पळण्याच्या शर्यतीत पहिले येऊ शकतो का, तर नाही. स्मार्ट वर्कची सुद्धा तितकीच गरज आहे की खरं एक्झामला काय लागते आणि ते आपल्याला तयार करायचं. अदरवाईज पुस्तकं वाचून काही होणार नाही. पण एक्झामला जे लागतंय तेच फक्त आपण वाचलं तर रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि त्यामागं जे लागणारं आहे ते जसं सांगितलं आत्तापर्यंत मी, टेम्परामेंट, ॲटिट्यूड, जिद्द हवी ती मनात की मी हे करू शकतो आणि ते रिझल्टमध्ये दिसू शकतं, 100% दिसू शकतं. एक सिनियर IAS ऑफिसर आहेत, त्यांच्या एका भाषणात ऐकलं होतं की तुमच्यात तो उन्माद पाहिजे, जिद्द, उन्माद पाहिजे, क्रेज पाहिजे की मला व्हायचंय आणि मी होऊनच दाखवणार तरच मी जगेल, नाहीतर काही शक्य नाही, या जीवनाला काय अर्थ नाही. ती क्रेज असेल तरच उतरायचं आणि मग कामाला लागायचं. त्यामुळे ती क्रेज जी आहे तुमच्यातली ती जागी ठेवा, एवढंच मी सांगेल. आणि मी शेवटी एवढंच म्हणेल की एक खूप छान गाणं आहे, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, काय पुढं एक दिन, है ना. पण आपण ते गाणं थोडंसं रिफॉर्म करून म्हणायचं, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब आज के दिन. हा आज खूप महत्वाचा आहे. आजपासून तयारीला लागा, तर तुम्हाला ते यश मिळेल आणि ते तुम्हाला सक्सेस मिळेल. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, हम होंगे कामयाब आज के दिन म्हणा आणि कामाला लागा. तर काही डाऊट्स किंवा प्रश्न असतील तर त्यासाठी आता सुरुवात करूयात. UPSC विषयी किंवा MPSC विषयी एक छोटासा व्हिडिओ सुद्धा आहे, मला वाटतं परेड ट्रेनिंगमध्ये करत असताना एक व्हिडिओ आहे, तो बघूयात आणि आपण प्रश्न उत्तरांकडे बोलूयात. चिपचिप हथियार की सांस को थामे, कदम से कदम मिलाकर अनुशासित से बैठ के मधुर बनकर मंच की ओर शनय बढ़ते मन को कह रहे हैं कि कौन हमें दरकार रहा, सुन सकते हैं दरकार नहीं, बह रहा है खून नसों में मेरी, पानी की है धार नहीं. सबसे आगे चल रहे हैं ब्रेक उमेश कुमार वर्मा, उनका अनुसरण करते हुए एसी प्रोफेसर नीलेश गायकवाड़, पहली टोली एसी प्रोफेसर सूरज दुबे के एसी प्रोफेसर नीलेश गायकवाड़.
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ह्या गाण्यावर चालण्याची काही मजा वेगळीच असते, ते पण परेडमध्ये चालण्याची अजून वेगळी असते. तर नक्कीच सगळ्यांना मी सांगेन तुम्ही प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. धन्यवाद ACP सूरज खोडे सर. इथं जमलेल्या माझ्या आदिवासी गौंड समाज मंडळातल्या बांधवांना मी विनंती करतो की तुम्हाला जर आणखी काही मार्गदर्शन हवं असेल ACP सरांकडून तर ते आता लंच आवरमध्ये इन्फॉर्मल डिस्कशनसाठी अवेलेबल आहेत. तुम्ही कृपया त्यांच्याशी संवाद साधा. आणि थोडंसं आता आपण बोलूया की त्यांनी हा सेशन कसा कव्हर केला. या पूर्ण सेशनमध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षा यशाची गुरुकिल्ली आपल्यासमोर मांडली. स्पर्धा परीक्षा तुम्हाला जर क्रॅक करायची असतील तर तुमच्याकडे हवा एक अजोड आत्मविश्वास, त्याचबरोबर हवे त्याला अविरत कष्टाची जोड, त्याचबरोबर हवे प्रयत्नात सातत्य. आणि जसं सरांनी सांगितलं, अपयशाने खचून जाऊ नका, नव्या जोमाने पुन्हा सुरुवात करा, उमेदीने कामाला लागा. प्रत्येक नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. त्याचबरोबर तुम्हाला हवं आहे टेम्परामेंट आणि एक राईट ॲटिट्यूड. आणि एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितली ती म्हणजे निगेटिव्ह बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. ती ही एक गोष्ट अशी आहे की बहुतेक वेळा तुम्ही सातत्याने परिश्रम घेता आणि तुम्ही त्या यशाच्या जवळ असता, पण त्याच वेळेस तुम्हाला कोणीतरी सांगतं की हे होऊ शकत नाही किंवा बाबा तुझ्याकडून आता असं वाटत नाही की तू हे करू शकशील. आणि एक अपयश आलं की मग असे बोलणारे 10 आणखी लोक तयार होतात. तर अशाच लोकांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या प्रगतीपथावर राहणं हे किती महत्त्वाचं आहे हे ACP सूरज खोडे सरांनी फार छान आणि मार्मिक पद्धतीने आपल्याला सांगितलं. त्याबद्दल त्यांचे अनेक धन्यवाद. एक गोष्ट मिस केली मी. या कार्यक्रमाची तयारी खूप सुरुवातीपासून सुरू झाली असं मला सांगितलं प्रवीण दादा यांनी. आणि या कार्यक्रमाचे आजचे सचिव जे श्री प्रवीण दुर्वे, त्यांचा मी खूप आभार मानतो की मला त्यांनी या प्लॅटफॉर्मवरती संधी दिली. आणि 1-2 महिने आधीपासूनच त्यांनी खूप सातत्यानं मला सांगितलं की सूरज तुला यायचं आहे आणि मुलांना गाईड करायचं आहे. तर खूप खूप धन्यवाद श्री प्रवीण दुर्वे. थँक्यू. अजून काही आपल्याला UPSC MPSC रिलेटेड काही क्वेश्चन्स आन्सर्स पाहिजे असेल तर पुढे सरांना तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता.